तर रत्नागिरीतील वर्षा पर्यटनावर आता निर्बंध घालण्यात आलेत। पाण्याजवळच्या काही पर्यटन स्थळावर बंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत। तर सामंतांच्या आदेशानंतर प्रशासनाकडून आता अंमलबजावणी घेण्यात आली आहे। भूस्खलनाचा धोका लक्षात घेऊन पालकमंत्र्यांचा हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राहुल यांनी। रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पर्यटन ठिकाणावरती बंदीचे आदेश या ठिकाणी घालण्यात आलेले आहेत। आपण पाहिलं तर कोकणामध्ये दमदार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना तसंच महामार्गावरती पाणी आल्याच्या घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत आणि कोणतीही अप्रिय घटना घडू नये याकरिता राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पर्यटन स्थळांवरती बंदीचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत। सध्या आपण आहोत राजापूर तालुक्यातील चुना कोळवण सवतकडा या धबधब्याजवळ आपण आहोत आणि या ठिकाणी एकही पर्यटक जो आहे तो या ठिकाणी आलेला नाही आहे, कारण या बंदी आदेशाचं कडेकोटपणे पालन या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे। या ठिकाणी पोलिसांची करडी नजर या धबधब्यांवरती आहे आणि त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे, आरेवारे बीच, त्याचप्रमाणे पानवलचं धरण, पानवलचा धबधबा आणि या ठिकाणी ओसंडून वाहणारे अनेक धबधबे जे आहेत त्यावरती पोलिसांची करडी नजर असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सध्या पावसाचा जोर जरी कमी असला तरी मात्र या ठिकाणी बंदी आदेशाचा कडेकोटपणे पालन होताना सुद्धा पाहायला मिळत आहे। लोकशाही मराठीसाठी राहुल वर्दे, रत्नागिरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।